काहीतरी होतंय. मला ना बहुतेक हार्ट अटॅक आलाय. अहो पण मी अजून काहीच सांगितलेलं नाहीये. पण दुखतंय. कशाला करायचा तो व्यायाम वगैरे? अगं आई, कधी व्यायाम आणि हार्ट अटॅक येतो का? काय सांग तिला, सांग. थांबा जरा, तू मला काहीतरी सांगणार होतीस ना? आई ग. मी काकू आई एक मिनिट. काका हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका. मी सांगते तसं करा. हे बघा, दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा, होल्ड करा, होल्ड करा, होल्ड करा. अगं होल्ड. ए बाळ, अगं मला हार्ट अटॅक आलाय. मला श्वास घेता येत नाहीये आणि तुम्हाला श्वास होल्ड करायला सांगते. नको ग, हे सगळं करून झालंय. काही नको. आई ग. होणार नाही का त्रास? काल गेले होते ना रात्री मित्रांकडे. आई ग. आई ती त्यांनी घेतली असणार आणि म्हणून असं काय होतं. अगं रात्री आले आणि मला हळूच म्हणाले, विघ्नेश बाळा मी आलोय हा, पण मी घेतली नाहीये. असं भपका आला ना एकदम तोंडावर. ते बघ असंच. बरोबरच आहे, मग असा त्रास होणारच ना. कशाला जायचं ते पार्टी बिर्टी करायला काहीतरी उगाचच? काही तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे आलेला नाहीये. ऍसिडिटी आहे तीव्र. नाही ग, नाही. ऍसिडिटी नाही. ऍसिडिटी आहे. ऍसिडिटी नाही अगं. ऍसिडिटी आहे. अगं ऍसिडिटी मुळे कुठं असं असं छातीत कळा नाही येते. ऍसिडिटी मुळे आणि मग असं हे बघ थोडा घाम, असं ऍसिडिटी मुळे घाम नाही येत. आणि हे बघ हा ए नलू हे बघ, माझा हा हात सुद्धा असा जास्त वर जाते, दुखतोय. हे बघ. काही नाही असं काय. अगं हे नाही, तसं नाही. मी मेल्याशिवाय कळणार नाही तुला. बघितलंस, भरल्या घरात कोणी असं अभद्र बोलतं? आई ग. होतोय ना एवढा त्रास? चला उठा, डॉक्टर कडे जाऊया. विघ्नेश हात धर. घ्या. हात दे. घ्या. अरे त्यांचा बाबांचा रे. सॉरी. चल पटकन. चला उठा. ऍसिडिटी आहे, त्याचा हात धर. घ्या, चला या. नाही, अरे पर्स विसरले. काय होतंय काका? थांब. त्यांना वॉमिटिंग होते वाटतं. वॉमिट, उलटी होते का काका? बाबा तुम्ही केस विंचरताय? विंचरू देत रे. मग काय असाच विस्कटलेल्या अवस्थेत जाऊ काय डॉक्टरांकडे? बरं दिसतं का ते? हा बरं, चला आता चला. चला. डिओ. एक मिनिट, तो माझा आहे. मारू देत. तिथे लेडी डॉक्टर असल्या तर बरोबर आहे. मारा काका. आई ग. हे बघ, हे असं हा हात वर घेतला तरी त्रास होतो. आई ग. आई 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 आई. असं असतं बघ. बायको कितीही राबली की नाही नवऱ्यासाठी, तरी नवऱ्याला दुःखात आणि आनंदात आठवण येणार ते स्वतःच्या आईची. एक मिनिट आहे, तुझा नक्की प्रॉब्लेम काय तो मला सांग. नाही म्हणजे ते केस विंचरतायत याचा की त्या आजीचं नाव घेतायत याचा? गप्प बसशील जरा. विघ्नेश, माझा टॅब आण रे बाळा. हो आणतो. तुम्हाला गंमत वाटते सगळ्या या गोष्टीची, पण इथं माझा जीव जातोय. तुम्हाला काय लागतंय ते असं हे करायला? नसेल. मला ना सिव्हिअर हार्ट अटॅक नसेल, पण माइल्ड हार्ट अटॅक असेल तर मी काय करू? अरे देवा, काय करावं तेच काही समजत नाही मला. माझा डॉक्टर मुलगा जर घरी असता ना तर लगेच कळालं असतं काय झालं काय नाही ते. पण नेमकं अशा वेळी तो घरी नाही. चला. अहो तुम्हाला बरं वाटत नाहीये ना, कशाला उगाच चालवायला जाताय? नको. बरोबर आहे आईचं. तुम्ही हा टॅप धरा, मी चालवतो गाडी. नाही. अहो त्याला काय देताय चावी? अरे ए बाळ, तुला अजून 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीयेत. लायसन आहे का आपल्याकडे? मग गाडी कोण चालवणार आहे? मैत्री आहे की मी. लायसन्स आहे ना तुझ्याकडे? हो आहे ना लायसन्स. चला मी चालवते. चला दे चावी तुझ्याकडे. ऐक ना, बाबांना डॉक्टरांना दाखवायचंय
आपल्या चौघांना ऍडमिट नाही व्हायचंय. त्यामुळे एक लक्षात ठेव, हा. नजर हटी दुर्घटना घडली. आई 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 काय बरं आहे ना? हो. हो मॅडम, लायसन दाखवा. मैत्री दाखव ना तुझं लायसन्स. नवं करत आहे दाखव. काय मॅडम, नोंद मध्ये घातली गाडी. झालं. आता ह्यात फार वेळ लागणार. किती वेळ लागतोय देवालाच ठाऊक. ह्या भानगडीत जर माझं काही बरं वाईट झालं ना तर नलू तुला सांगून ठेवतो. आपल्या कपाटाच्या आतल्या खणामध्ये ना एक बटवा आहे. त्या बटव्यात एक डब्बू पैसा आहे. त्या डब्बू पैशाला ना अशी एक काचेची फ्रेम करा आणि माझी आठवण म्हणून भिंतीवर अडकवा. म्हणजे त्या फ्रेमकडे बघून तरी तुम्हाला माझी आठवण येत जाईल रे. हो मॅडम, लायसन दाखवा ना. लायसन्स काय मागताय तुम्ही? हा? असं गाडी थांबवून कधी कोणी लायसन्स मागतं का? वा, अगं तिला सांग माझ्या काही फार वरपर्यंत ओळखी नाहीत. साधं हेड क्लर्क आहे म्हणावं मी. इथे दिसत नाहीये का तुम्हाला? गाडीमध्ये एक पेशंट आहे. हा? माझ्या बाबांना हार्ट अटॅक येतो आणि तुम्ही लायसन्स काय मागताय? बोराटे काका, काय हीच का तुमची हे माणूस की? हा? सॉरी मॅडम. आणि मराठी माणसांनी हार्ट अटॅक आल्यावर मदत नाही करायची मराठी माणसाला, तर मग कधी करायची मदत? अहो एमर्जन्सी आहे, माहित नव्हतं मला. माझ्या बाबांना जर काही झालं ना, त्यांना जर हार्ट अटॅक आला ना, तर आयुष्यभर लायसन्स घेण्यात वेळ गेला म्हणून खंत होत राहील तुम्हाला. चालणार आहे तुम्हाला? एक काम करा, जाऊ दे गाडी. पुढे कोणी विचारलं ना, माझं नाव सांगा. जा प्लीज, चल. थँक्यू सो मच. खूप उपकार आहेत तुमचे आमच्यावर. दाखवायचंच ना लायसन्स. नवीन एवढं मिळालंय, नाकावर टिचून दाखवायचं. नाही काकू, बरोबर आहे तुमचं, पण काय ना, एक महत्वाचं म्हणजे खूप वेळ गेला असता त्याच्यात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काकांना खूप त्रास होत होता. आणि तिसरं काही फार महत्वाचं नाहीये, पण मला लायसन्स नाही मिळालेलं. ऐक मला लायसन्स नाही मिळालं. मी फेल झाली आहे. अंडर सेक्शन 80G त्या कंपनीने रजिस्टर केलंय की नाही चेक करावं लागेल. म्हणजे किती टक्के क्लेम मिळेल बघता येईल. पण त्यासाठी डॉक्युमेंट आपल्याला आधी चेक केलं पाहिजे की झालंय का नाही रजिस्ट्रेशन. कळलं का? म्हणजे पुन्हा बसून आला. हो ना, चल चल. काय ग? काही नाही अरे, सौमित्रीच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेले अरे. बापरे, काय झालं? नाही म्हणजे काय झालंय अजून माहिती नाहीये. म्हणजे काही टेन्शनचं नसावं. सौमित्र गेलाय तिकडेच. मग मी म्हटलं की ते तुम्हाला माहिती असावं म्हणून. तर काय करताय? कसं करायचं? कसं करायचं काय? जायचंय. जायचं आहेच, गाडीने का रिक्षाने असं म्हणून विचारलं कसं करायचं. पार्किंग मिळायचं नाही ग हॉस्पिटलमध्ये. अरे पण तुम्हाला माहितीये का हॉस्पिटल कुठलं आहे ते? हो नाही. कुठलं हॉस्पिटल? संजीवनी हॉस्पिटल. मुबलक पार्किंग आहे तिकडे. मग चल, मग रिक्षानेच जाऊ. चल अरे चल, आपले बॅगा लॅपटॉप पहिल्यांदा आवरून टाकू पटकन. चल. तुला थोडी अक्कल नाही का? मला एक फोन नाही करतायत आणि तू लायसन्स नसताना असं ड्राईव्ह करत का आणलंस बाबांना?
एवढंही कळत नाही काय पोरखेळ लावलाय. एक 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 मिनिट, तू कशाला एवढं टेन्शन घेतोयस? अरे तुला मिळालंय लायसन्स. म्हणजे कसं आहे, मी मिळून देणार तुला लायसन्स. ओके, तू एक काम कर, उद्या तुझे 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन ये. ओके, तूच रे तूच आहेस विघ्नेश, मी नक्की देते फोटो. अरे गंमत झाली इकडे. तुम्हाला जराही सिरियसनेस नाहीये का? हा, मी आलो नसतो, काही झालं असतं, मला कळलं नसतं. काय करणार होतो मी घरात डॉक्टर असून. काही झालं नसतं आणि काही झालं नाही. ओके, बाबा थोडे घाबरले होते एवढंच. आणि मी आहे ना, तू नको काळजी करूस. बघ सोपं असतं की नाही, अशी मिठी मारायची असते गरज असल्यावर. चला बाबा आलास, उशीर केलास रे यायला. पण खरं प्रसंगावधान दाखवलं ती ह्या पोरीनं. हो, तुम्ही ऐकणारच नाहीत ना आमचं. तुम्हाला किती वेळा सांगितलंय ते पार्ट्या वगैरे पहिल्या बंद करत जा. आणि किती पॅनिक होता. हा, सगळे टेन्शन मध्ये येतात तुमच्यामुळे. डॉक्टर काय म्हणाले माहितीये? थांब नलू, हात दे ग. हा. सांग आता. ते म्हणाले घरात एवढं डॉक्टर असताना कशाला एवढी दगदग केली. साधी एक अँटॅसिड घेतली असती तरी बरं झालं असतं. सॉरी. आता काही दिवस लंघन करायला सांगितलं डॉक्टरांनी. आ? लंघन म्हणजे उपास. माहिती मला. अल्सर झालाय. कॅन्सर नाही, अल्सर. नाही पण तरी सिरियस होऊ शकतं. जीभ आणि पोट काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे बरं का बाबा. बाबा हे 2 मिनिटापूर्वी काय पोस्ट टाकलं? जस्ट रिकवर फ्रॉम लाईफ थ्रेटनिंग एक्सपिरियन्स. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ठोंबरेंचा वाघ मृत्यूच्या दाढीतून परत. काय आहे हे? काय समजदार आहे ना. हा हॅलो, हा बोला वाळिंबे साहेब. हो हो, ऑफिसला येणार आहे मी. आत्ता खूप कामात आहे हो, बिझी आहे मी. पण काही नाही, म्हणजे 1:30, 2, 2:30 पर्यंत लंचपर्यंत मी नक्कीच ऑफिसला येणार आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. हा चालेल चालेल, काही नाही, मी आल्यावर बघू. सगळं कामाचं काही टेन्शन नाही. ओके. अरे वा. नको काढा काढा, तो समितीचा शर्ट आहे. अरे अहो नको नको होत. अरे देवा, अहो सौमित्राचा आवडता शर्ट आहे. हो नको नको. काय रे बाबा. नलू डार्लिंग. नाही डार्लिंग नाही, काय ती नवीन बोलून बेब्स. नलू बेब्स. कसा दिसतोय मी खरं सांग. अहो कशाला होते कॉलर बिलर असं वर करून. नको असं काहीतरी सोंग. अशी जर सोंग घेतली ना तर काय तर काय 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 मी करशील? निघून जाईन, सांगून ठेवते. मी निघून जाईन. निघून जाईल? हो. तू कुठेही जाऊ शकत नाहीस. तू माहेरी सुद्धा जाऊ शकत नाहीस. आणि जरी माहेरी गेलीस ना तरी मुलं बाळा जेवली का नाही या काळजीपोटी पुन्हा इथंच येऊन बसणार.
हा, आणि त्यामुळे तू कुठेही जाऊ शकत नाहीस, तू काहीही करू शकत नाहीस. दॅट्स ऑल. खलास. बघितलं ना कसं कोंडीत पकडतात मला. बरोबर माहिती आहे यांना मी. पण आता सौमित्राला येऊ देत ना. त्याचा हा लाडका टी शर्ट बघितला की मग कळेल यांना. सायकोलॉजिकली तुला सांगतोय. बघ ना, काही काही माणसं असतात ते स्वतःचं वय कधी एक्सेप्ट करत नाही. हॅलो, मी म्हातारा झालेलो नाही. म्हणजे मी तर असं कुठे म्हणतोय. पण कसं आहे ना, काही काही लोकांना आहे ना असा फोबिया असतो. म्हणजे बघा की त्यांना अशी भीती असते की आपलं वय वाढत जाईल, मग हा समाज आपल्याला टाकून देईल. मग ते सतत असा तरुण राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे म्हातारे झाले तरी. बरं का, हे बाळा, वय ना, वय हे आपल्या मान्यावर असतं, लक्षात ठेव. हा, आणि हो, आपण आपल्या मनातून जे फील करतो ना, तेच आपलं वय असतं. ओ काकू, ओ ओ काकू, इकडं काय तुम्ही इकडं उभं टाकले, तिकडे भाजी कर पाहिली. हा, घे. तिथे दूध पण ठेवलं होतं, ते पण उतू गेलं असणार आहे. बंद करून आलो आपण. मी जरा सगळं आवरून येते आता. सौमित्राच्या रूम मध्ये ठेवतो. किती गुणी बाळ आहेस रे तू, खरं. आले हा मी. काय काका, अरे काय म्हणतो रोकड्या? ए रोकड्या, हा टी शर्ट कसा दिसतो रे माझ्या अंगावर? एक नंबर. हे म्हणजे हा रंग खुलून दिसतो ना माझ्या अंगावर. पण काय रे, असं हा शर्ट असं फार टाईट वगैरे नाही ना वाटत? नाही नाही, कोणी काय बोललं का तुम्हाला? नाही, कोणी काय म्हणजे? काका, लक्ष नाही द्यायचं कोणाकडे. तुम्ही घाला बिंदास. आपण घालायचं, टेन्शन नाही घ्यायचं. आपण नाही का आता बिंदास कपडे घालतो. आपण कपड्यांमध्ये फरक करत नाही, याचे कपडे त्याचे कपडे. तुम्ही बिंदास घाला हो, भारी दिसतंय तुम्हाला, एक नंबर. अरे हा सौमित्रचा शर्ट. हा पण सौमित्रचा शर्ट. सेम पीस. सेम पीस, सेम पीस. काका एक मिनिट, जरा एक मिनिट मागे सर. जरा थोडं हाल. अरे हे काय पाहतोय मी? रोकड्या, कस केसांवर कंगवा वगैरे फिरवतोस काय भानगडे? एवढा नटून थटून सजून धजून कुठं चाललाय? काहीतरी गडबड आहे. काय नाही, हे सांग. असंच. नाही, असंच नाही. तू उगीच असं नाही. नीट सांग. मित्र आहे ना मी तुझा. अरे लाजतो. ए रोकड्या, अरे असं लाजतोयस काय? कोण आहे कोण, सांग ना. मुलगी आहे. अरे ते झालं, पण कशी आहे दिसायला? कशी आहे? म्हणजे भारी आहे. म्हणजे एकदम आलिया भट्ट. हो, म्हणजे साडी मधली आलिया भट्ट एकदम. हो. नाही, साडी घातली नव्हती तिने, डिसेंट कपडे घातले होते, एकदम अशी गोड एकदम. म्हणजे साडी घातली नव्हती, पण चेहऱ्यावर एकदम भाव. असे साडी घातलेली अशी आलिया भट्ट कशी दिसेल, अशी एकदम डिसेंट लुक, असा गोड असं. छान. असं दे ते असं दे रे. पण मला सांग, तुला ती भेटली कुठं? ती ना आदिलच्या नर्सरीत भेटली. बर. लय भारी होती ती. तिला वाटलं मी नर्सरीवालाच आहे म्हणून. मला ती मैना इतकी गोड आहे. कशी पटली असेल रे याला? तुला अक्कल नाही. तुला बी पेरली की लगेच झाड पाहिजे. थांबायचं, बी पेरायची, पाणी टाकायचं, वाढ बघायची, मग झाड येतंय, मग फळं मिळते, मग फुलं येते. असं आहे आईचं नरसाळ. सगळं म्हणला असेल, पण आईचं नरसाळ म्हणला नसेल. म्हणलास? पण आईचं म्हणलं नसेल. चल बाबा, याच्या कुठं नादी लागतो, आपल्याला काम आहेत. ते जाधव काका थांबलेत, त्यांना आपण डॉक्युमेंट्स देऊयात. चल करतो. तुम्ही म्हणजे फुलं आलेली रोपं लावा आणि आम्हाला सांगा बिया टाक म्हणून.
यात तर पैसे भरले तो आता काय एवढं खरं प्रेम तुंबलंय मायला पण बोळाच निघा ना. आपल्याला पटेल का पोरगी? हं? बोल की हं? हं? फारच सुंदर आहे हो तुमची नर्सरी. रोपांकडे बघूनच कळतं की किती प्रेम आहे तुमचं या रोपांवर. मग पुढे काय झालं? मी मदतीसाठी म्हणून तुमच्या मुलाकडे बघितलं. पण अशा टायमाला तुमचा मुलगा मदत कुठे करतो दोस्तांना? अरे पण पुढे त्या मुलीचं काय झालं? काय होणार? काय चाललंय? तांदूळ निवडते. ए वाव, मी कधीपासून शोधते असला शर्ट. एक मिनिट, तो शर्ट माझ्या दादाचा आहे. एक मिनिट, तो माझ्या मीचा शर्ट आहे. असं म्हणतात की बॉयफ्रेंडचे कपडे घातले की प्रेम वाढतं. आणि वडिलांनी मुलांचे कपडे घातले तर हो काका, अगे कदाचित वडिलांचंही मुलांवरचं प्रेम वाढत असेल नाही का? काय सांगता येतं? धनु बाळा, त्या मुलीचं पुढे काय झालं? तुम्ही प्लीज सांगता का हो मला मी कुठली रोपं घेऊ ती? मी तुम्हाला माझ्या जागेबद्दल सांगू का? किंवा माझ्या स्वभावाबद्दल? तुम्ही बोलत का नाही आहे? ऍक्च्युली ना मी ऐकलं होतं असं की स्वभाव आणि जागेवरनं कळतं की नर्सरीत कुठली रोपं ठेवायची असतात. प्लीज सांगा ना मला. प्लीज, काही तुम्ही बोलत का नाही आहे? मी काही चुकीचं बोलतेय का? एक्सक्यूज मी. हाय, मी मैत्रे. हाय. तुम्ही त्याच्याशी बोलताय का? हां. ऍक्च्युली त्याला बोलता येत नाही.